नमस्कार शेतकरी बांधवांनो, अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे। फेब्रुवारी व मार्चमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्या शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे। जवळपास 22 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। 1,67,595 शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये 1,66,00,000 रुपये मंजूर करण्यात आलेले। संपूर्ण माहिती काय, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार। तर मित्रांनो, चॅनलवर नवीन आला असाल तर अशाच अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। संपूर्ण माहिती काय, संपूर्ण माहितीचा शासन निर्णय आपण इथे बघणार आहोत। तर बघू शकता मित्रांनो, अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सरकारने हा शासन निर्णय जारी केलेला आहे। 18 मे 2026 रोजी हा शासन निर्णय वितरित करण्यात आलेला आहे। या 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई देण्यात येणार आहे। कोणते 22 जिल्हे आहेत तेही आपण या शासन निर्णयाच्या माध्यमातून पुढे जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। तुमच्या जिल्ह्याचा समावेश या शासन निर्णयामध्ये करण्यात आलेला का नाही हे तुम्ही बघू शकता। तर हा शासन निर्णय संपूर्ण आपण इथे बघून घेऊ शकता। याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तिथे जाऊनही तुम्ही इथे तो शासन निर्णय संपूर्ण बघू शकता। तर बघू शकता मित्रांनो, इथे आता चार्टमध्ये आपण बघूयात किती जिल्ह्यांचा समावेश आणि किती शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। तर बघू शकता, पुणे विभागामध्ये सांगली जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची संख्या 3,117 शेतकऱ्यांचा समावेश आहे आणि निधी हा लक्षांकामध्ये आहे, त्याच्यामुळं तुम्ही हा निधी समजून घ्या। 338.95 लक्ष इतका निधी आहे। पुणेसाठी 8,509 शेतकरी बाधित आहेत, त्याच्यासाठी निधी हा 713.37 लक्ष इतका देण्यात आलेला आहे। नागपूरचा समावेश आहे, तर 250 शेतकऱ्यांचा समावेश इथे करण्यात आलेला आहे। 25.62 लक्ष इतका निधी त्यांना देण्यात आलेला आहे। चंद्रपूर जिल्ह्यासाठी 846 बाधित शेतकऱ्यांचा समावेश आहे, तर त्यासाठी 75.2 लक्ष इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे। कोकण विभाग सिंधुदुर्गमध्ये 221 शेतकऱ्यांचा समावेश आहे, तर 12.67 लक्ष इतका निधी वितरित करण्यात आला आहे। रत्नागिरीमध्ये बघू शकता 192 शेतकऱ्यांचा बाधित शेतकऱ्यांचा समावेश आहे, तर 11.46 लक्ष इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे। कोकण विभाग याच्यामध्ये हा कोकण विभागामधला 413 शेतकऱ्यांचा समावेश आहे, तर कोकण विभागासाठी 24.13 लक्ष निधी वितरित करण्यात आलेला आहे। छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये बघू शकता नांदेडमध्ये 496 बाधित शेतकऱ्यांचा समावेश आहे, त्यासाठी 23.68 लक्ष इतका निधी देण्यात आलेला आहे। धाराशिवमध्ये 3,315 शेतकऱ्यांचा समावेश आहे, तर त्यासाठी 339.36 लक्ष इतका निधी वितरित करण्यात आला आहे। जालन्यामध्ये 2,857 बाधित शेतकऱ्यांचा समावेश आहे, त्यासाठी 252.90 लक्ष इतका निधी वितरित करण्यात आला आहे। लातूरमध्ये फक्त 156 बाधित शेतकऱ्यांचा समावेश आहे, त्यासाठी 21.25 लक्ष इतका निधी देण्यात आलेला आहे। हिंगोलीमध्ये 498 बाधित शेतकऱ्यांचा समावेश आहे, त्यासाठी 45.3 लक्ष इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे। छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये 7,322 शेतकऱ्यांचा समावेश आहे, तर या विभागासाठी 682.22 लक्ष निधी वितरित करण्यात आलेला आहे। अमरावतीमध्ये 475 बाधित शेतकऱ्यांचा समावेश आहे, त्यासाठी 22.95 लक्ष इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे। यवतमाळमध्ये फक्त 77 शेतकऱ्यांचा समावेश आहे, तर त्याच्यामध्ये 12.71 लक्ष निधी देण्यात आलेला आहे। वाशिममध्ये फक्त 9 बाधित शेतकरी, जे फेब्रुवारी मार्चमध्ये नुकसान झालेले शेतकरी ते 9 आहेत, त्यांच्यासाठी 0.77 लक्ष इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे। नाशिकमध्ये बघू शकता 65,756 शेतकरी आहेत, तर त्याच्यासाठी 7,334.94 लक्ष इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे। धुळ्यामध्ये 14,275 शेतकऱ्यांचा बाधित शेतकऱ्यांचा समावेश आहे, त्यासाठी 1,551.50 लक्ष निधी देण्यात आलेला आहे। नंदुरबारमध्ये 953 शेतकऱ्यांचा समावेश आहे, त्यासाठी 66.57 लक्ष इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे। जळगावमध्ये 37,991 शेतकऱ्यांचा समावेश आहे, त्यासाठी 3,114.60 लक्ष इतका निधी देण्यात आलेला आहे। अहिल्यानगरमध्ये 27,602 शेतकऱ्यांचा समावेश आहे, तर त्यासाठी 2,520.9 लक्ष इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे। तर एकूण नागपूर, कोकण, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नाशिक विभागासाठी बाधित शेतकऱ्यांचा समावेश हा 1,67,595 इतका आहे, तर त्यांसाठी 16,483.44 लक्ष इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे। तर बघू शकता जवळपास 164,83,44,000 रुपये इतका निधी हा या शासन निर्णयाच्या माध्यमातून वितरित करण्यात आलेला आहे।
बघू शकता याच्यामध्ये सर्व विभाग आहेत. नागपूर आहे, कोकण आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, अमरावती आहे, नाशिक आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. याच्यामध्ये तुमच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे की नाही, किंवा तुमचा जिल्हा समाविष्ट आहे की नाही, हा कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तर मित्रांनो, अशाच अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलशी जोडले राहा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.